देवसंस्कृतीचा मेरुदंड यज्ञ. तत्त्वज्ञानी ऋषींनी स्वतःची बुद्धिमत्ता, सूक्ष्मदृष्टी, उपयुक्तता आणि वस्तुस्थितीला लक्षात घेऊन सांस्कृतिक परंपरा प्रचलित केल्या आहेत. यज्ञ हा देवसंस्कृतीचा कडा म्हणून स्वीकारण्यामागे त्यांची हीच जाणीव राहिली आहे. अनुपयुक्त गोष्टींना प्रचलनात आणणे त्यांच्यासाठी शक्य नव्हते. कुणाला किती महत्त्व द्यायचे याकरिता त्यांनी एखाद्या कार्याची प्रतिक्रिया व त्यापासून मिळणारी उपलब्धी याचाच केवळ विचार केला आहे. यज्ञाला धार्मिक कार्यात सर्वश्रेष्ठ मानण्यामागे त्यापासून मिळणाऱ्या भौतिक व आध्यात्मिक उपलब्धी हेच प्रमुख कारण राहिले आहे. शास्त्रांमध्ये भगवंताला यज्ञपुरुष या नावानेही संबोधित करण्यात आले आहे. शतपथ ब्राह्मण ग्रंथात म्हटले आहे, यज्ञो वै विष्णुः, अर्थात यज्ञ हाच विष्णू आहे. यातील वै शब्दात याच गोष्टीवर जोर देण्यात आला आहे आणि त्याला निश्चित म्हटले आहे. ऋग्वेदाच्या आरंभी यज्ञाला मार्गदर्शक, पुरोहित, सद्गुरू म्हटले आहे. भजन करणाऱ्याला देव हे नाव देत त्या कर्माच्या प्रतिक्रियेला रत्नांची रास अशी उपमा दिली आहे. वेद वाङ्मयात जितका प्रकाश यज्ञविद्येवर टाकण्यात आला आहे व यज्ञाग्नीचे महात्म्य प्रतिपादित केले आहे, तितके आणखी कशाचेही नाही. ज्योतिषशास्त्राचा प्रसिद्ध ग्रंथ सिद्धांत शिरोमणी मध्ये म्हटले आहे, वेदास्तावद यज्ञकर्म प्रवृत्तः, म्हणजे वेदांची प्रवृत्ती यज्ञकर्मासाठी सांगितली आहे. हीच बाब लगध ज्योतिषातही आली आहे. वेदाही यज्ञार्थमभिप्रवृत्ताः, 7 खंड. वेदातील ब्राह्मण भागसुद्धा हेच सांगतो. चत्वारो वै वेदः तैर्यज्ञास्तायते. गोपथ ब्राह्मण 1.4.24. इतकेच नव्हे तर इतरत्रही हेच सांगितले आहे. यज्ञो वेदेषु प्रतिष्ठितः. गो.1.1.38. तार्किक दर्शन म्हणून प्रसिद्ध असलेल्या न्यायदर्शनाच्या वात्सायन भाष्यातही हेच आढळते. यज्ञो मंत्रः वेदस्य विषयः. 4.1.62. सामान्य जीवनातील पारंपरिक धार्मिक कार्याशी सुद्धा यज्ञाचा अतूट संबंध आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत 16 संस्काराच्या रूपात या यज्ञ प्रक्रियेचा वापर करून त्या वाटे जीवनातील पाशवी प्रवृत्ती दूर करण्याची आणि दैवी प्रवृत्तीमध्ये वृद्धी होण्याची अपेक्षा केली जाते. प्रत्येक सण, महोत्सव व शुभकार्याच्या प्रसंगी यज्ञ करणे आवश्यक मानले गेले आहे. होळी हा वार्षिक यज्ञ आहे. दैनंदिन नित्यकर्मात 5 आहुती टाकणाऱ्या बलिवैश्वयज्ञाचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय धर्म मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विवाह संस्कार यज्ञकार्यानेच संपन्न होत असतो. पार्थिव शरीराची पूर्णाहुती देखील चितेला प्रज्वलित करून अंत्येष्टी यज्ञाच्या रूपाने केली जाते. या परंपरा बघितल्यास लक्षात येते की आमच्या जीवनशैलीत यज्ञाला किती जास्त महत्त्व देण्यात आले आहे आणि यज्ञ हा जीवनशैलीत किती जास्त एकरस झाला आहे. संस्कृती व यज्ञाचा परस्पराशी असलेल्या या घनिष्ठ संबंधामुळेच देवसंस्कृतीला यज्ञसंस्कृती म्हणून गौरविण्यात आले आहे. यज्ञाचा भावार्थ आहे परोपकारासाठी केलेले सत्कर्म. यज्ञ शब्द यज धातूपासून निघाला असल्याने त्याचे 3 अर्थ होतात. 1. देवांचे पूजन. 2. संगतीकरण. 3. दान. या तिन्ही प्रवृत्तींना व्यक्ती व समाजाच्या उत्कर्षाचे 3 प्रवाह म्हणता येतील. देवपूजन म्हणजे परिष्कृत व्यक्तित्वाचे साफ, स्वच्छ, शुद्ध स्वरूपात
आलेल्या व्यक्तित्वाचे, दैवी सद्गुणांनुसार वागणाऱ्या व्यक्तित्वाचे पूजन. संगतीकरण म्हणजे एकता, सहकार्य व संघटन. दान म्हणजे सामाजिकता, वसुधैव कुटुंबकमची उदार भावना. औदार्याने ओतप्रोत संवेदना अर्थात दयाळूपणा. यज्ञ या तिन्ही प्रवृत्तींचे प्रतिनिधित्व करतो. त्याला या तिन्ही घटकांची ज्वलंत प्रतिमा म्हणता येईल. या तिन्ही गुणांचा समावेश असणारा शुभ्रधवल ध्वज म्हणता येईल. ज्ञान. यज्ञाची लाल मशाल ही याच यज्ञाग्नीचे प्रतिनिधी स्वरूप आहे. या प्रक्रियेत अंतःकरणातील सद्भावनेला सत्कर्मात रूपांतरित करण्याची प्रेरणा मिळते. ज्ञान आणि कर्माच्या समन्वयाने प्रगतीचा पाया घातला जातो. चांगल्या कर्मांना तप व चांगल्या ज्ञानाला योग म्हटले गेले आहे. आध्यात्मिक प्रगतीचे हेच मूळ आधार आहेत. भौतिक प्रगतीसाठीही श्रम व शिक्षणाला प्रमुख साधने मानली जातात. यात यज्ञीय सिद्धांतालाही प्रतिबिंब रूपाने पाहता येते. यज्ञ हा विशुद्धपणे एक सामूहिक प्रयोग आहे. त्याचा वैयक्तिक वापर करण्यास मनाई आहे. किमान पती पत्नी तरी यात सहभागी असणे गरजेचे आहे. ही वस्तुस्थिती स्वीकारून N.C. वंदोपाध्याय यांनी त्यांच्या डेव्हलपमेंट ऑफ हिंदू पॉलिटी अँड पॉलिटिकल थिअरीज या ग्रंथात ऋग्वेदातील मंडल 2 ते मंडल 9 पर्यंतच्या अनेक ऋचा उद्धृत केल्या आहेत. पाश्चात्य विद्वान A. बार्थ यांनी रिलिजन्स ऑफ इंडिया या ग्रंथात यज्ञाला मानव समाज व निसर्गामधील मधुर संबंध असणारी व्यवस्था म्हटले आहे. त्यांनी आपल्या मताच्या पुष्टीकरिता ऋग्वेदातील खालील मंत्र उदाहरण म्हणून मांडला आहे. सजोसस्त्वा दिवो नरो यज्ञस्य केतुमिंधते मानुषो जनः सुम्नायुर्जुहवे अध्वरे. ऋग्वेद 6.2.3. अर्थात लोक यज्ञाचे सूचक अग्नी प्रज्वलित करतात आणि मानवजात मानुषो जनः या पवित्र अनुष्ठानात अग्नीला आमंत्रण देते. त्यांनी या मंत्राचा संदर्भ देत सामाजिक सहकार्याचा अलौकिक प्रयोग म्हणून यज्ञाचे वर्णन केले आहे. सत्यसुद्धा हेच आहे. उपयोगी पदार्थांना स्वतःकरिता, सार्वजनिक हिताकरिता वायुरूपात बदलून त्यांना सर्वत्र पसरून टाकणे हीच यज्ञीय प्रवृत्ती आहे. यज्ञाच्या कर्मकांडातील वसोधारेच्या क्रियेत समष्टीमध्ये व्यष्टीला समर्पित करण्याचा भाव भरला आहे. यज्ञकर्मातील जवळपास सर्व क्रिया अशा आहेत की ज्यात अनेकांचे सहकार्य आवश्यक असते. पवित्र जलाशयातील जलसंचय, पवित्र वनस्पतींचे संकलन, कुंड व मंडपाची निर्मिती इत्यादी. आरंभापासून ते शेवटपर्यंतच्या सर्व कामांमध्ये सामूहिकतेची, सहकाराची गरज असते. मंत्रोच्चारापासून ते आहुती प्रदान करणे व प्रदक्षिणा करण्यापर्यंत सर्व कामात एकरूपता असावी लागते आणि समरसतेच्या शिस्तीचे पालन करावे लागते. सामूहिकतेचे हे तत्त्वज्ञानच माणसाला महान बनवते. विराट ब्रह्माच्या कल्पनेसोबत यज्ञाचे अवशिष्ट खाण्याची सूचना यात दिली असते. जो दुसऱ्याला न देता खातो तो चोर असतो असे म्हणतात की यज्ञाद्वारेच देवतांना देवत्व प्राप्त झाले. या सर्व प्रतिपादनात सामाजिकतेची प्रेरणा भरली आहे. थोडक्यात काय तर यज्ञाचे तत्त्वज्ञान हे वैयक्तिक जीवनात चारित्र्य निष्ठा आणि सार्वजनिक वर्तनात सामाजिक निष्ठेचा आदर्श अंगीकारण्याची प्रेरणा देते. व्यक्ती आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा व सुख शांतीचा हाच एकमेव मार्ग आहे. यज्ञाच्या प्रतीकातील सूक्ष्म प्रेरणांना बघता माणसाला पवित्र व समाजाला सामर्थ्यवान बनवण्याची शिकवण यात इतर सर्व धार्मिक प्रतीकांहूनही जास्त प्रमाणात दिसून येते. यज्ञातील अग्नीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. एक
नेहमी गरम असणे म्हणजे सक्रिय असणे. 2. प्रज्वलित राहणे म्हणजे इतरांसाठी अनुकरणीय बनून राहणे. 3. संपर्कात येणाऱ्यांना स्वतःसारखे बनवणे. 4. मिळालेल्या वस्तूंचा संग्रह न करता त्याचे वाटप सर्वांमध्ये करणे. 5. ज्योत उंच ठेवणे म्हणजे स्वतःच्या चिंतनाची पातळी व स्वाभिमानाला खाली पडू न देणे. यज्ञाग्नीचे हेच सद्गुण ऋग्वेद 7.1.7 ते 7.11.1, अथर्ववेद 5.12.2, शतपथ ब्राह्मण 3.7.4.10, शंखायन ब्राह्मण 3.7, महाभारत 7.7.10 यात वर्णित केले आहे. याला देवमुख म्हणून वर देणारा मानले जाते. आत्म्याला स्वर्गात नेणारे वाहन कोणते असू शकते? या प्रश्नाचे उत्तर देताना शास्त्र म्हणतात की यज्ञाग्नी हेच ते वाहन आहे. अथर्ववेद 18.4.2, ऐतरेय ब्राह्मण 1.2.10, शतपथ ब्राह्मण 12.4.1.7 यात हेच मत सविस्तरपणे मांडले आहे. आणि शेवटी असे का असू नये? या 5 दिव्यगुणांचे महत्त्व समजून घेतले व त्यांना आपल्या आचरणात आणण्याची सुरुवात केली तर मानवी जीवन हे देवत्व, स्वर्गीय अनुदान व वरदानांनी ओतप्रोत दिसू लागेल. शतपथ ब्राह्मण 9.10.14 मध्ये म्हटले आहे, यज्ञो भुवनस्य नाभिः म्हणजे यज्ञ हा या संसाराचा आस आहे. त्याच्या आधारानेच विश्वब्रह्मांडाचे चाक फिरत असते. यज्ञाचे तत्त्वज्ञान औदार्य, पावित्र्य व सहकार्याच्या त्रिवेणीवर केंद्रित आहे. हीच 3 तथ्ये अशी आहेत जी या जगाला सुखकर, सुंदर आणि प्रगत बनवत असतात. ग्रह नक्षत्रे केवळ परस्परातील आकर्षणानेच बांधले गेले नाहीत, तर ते एकमेकांशी महत्त्वाच्या गोष्टींची देवाणघेवाणही करीत असतात. परमाणू आणि जीवाणूचे विश्वही याच सिद्धांताच्या आधारावर सुनियोजित रीतीने कार्यरत असते. सृष्टीची रचना, त्यातील गतिशीलता व सुव्यवस्थितपणा यामधील समतोल हा इकॉलॉजीचा सिद्धांतच सर्वत्र काम करताना दिसून येतो. निसर्गातील हिरवाईतून प्राण्यांचा उदरनिर्वाह चालतो. प्राण्यांच्या पासून खत निर्मिती होते आणि या खतापासून पृथ्वीची सुपीकता वाढून त्यापासून हिरवळ उत्पन्न होण्याला मदत मिळते. असे हे परस्पर सहकार्याचे चक्र अनवरतपणे चालत असल्याने जीवसृष्टीचा निर्वाह होतो. समुद्रातून ढग, ढगांपासून जमिनीला मिळणारे पाणी, या पाण्यातून नद्यांना लाभणारा प्रवाह आणि नद्यांचे समुद्रात मिलन होऊन त्याची क्षतिपूर्ती हे जलचक्र पृथ्वी आणि वरुण यांच्यातील संपर्क कायम ठेवते आणि सजीवांच्या अस्तित्वासाठी योग्य परिस्थिती निर्माण करते. जीवनचक्र चालू राहावे यासाठी शरीरातील सर्व अंग अवयव एकमेकांना मदत करीत असतात. सामाजिक रचनेच्या आधारे अर्थव्यवस्था, शासन व्यवस्था आणि इतर प्रगतीची कामे होत असतात. ही यज्ञ परंपराच आहे आणि त्यामुळे जगाला कारणीभूत असणारे 2 मुख्य घटक जड व चैतन्य यांनी आपले सुव्यवस्थित स्वरूप कायम ठेवले आहे. म्हणूनच यज्ञाला जगाची नाभी किंवा जगाचा अक्ष म्हटले आहे. यज्ञाचे स्वतःचे भौतिकशास्त्रही आहे. वातावरणातील हवेची शुद्धता राखण्याची, त्यातील दुर्गंध दूर करण्याची ही प्रक्रिया माणसाची सर्वात मोठी गरज असलेल्या प्राणवायूला शुद्ध करण्यात महत्त्वाचे योगदान देते. सध्याच्या काळात पर्यावरणाच्या समस्येने जे जागतिक संकटाचे रूप घेतले आहे, तेव्हा अशा परिस्थितीत वातावरण शुद्धीकरणाचे मुख्य साधन असलेल्या यज्ञोपचाराला पुन्हा मजबूती देणे आवश्यक आहे. प्रसिद्ध विद्वान एम. मोनियार यांच्या एन्शियंट हिस्ट्री ऑफ मेडिसिन ग्रंथानुसार रोगाच्या जंतूंना मारण्याची जितकी क्षमता यज्ञातील ऊर्जेत आहे, तितक्या सोप्या, व्यापक व स्वस्त पद्धतीचा शोध आजपर्यंत लागलेला नाही. प्राचीन काळी शारीरिक व्याधी व मानसिक विकार बरे करण्यासाठी
यज्ञोपचाराचे यशस्वी प्रयोग केल्याचे पुरावे आपल्याला अथर्ववेद 12.31, 32, 4.37, 1.18, 19.38, 5.29, 6.111, ऋग्वेद 3.11, 20.96, 10.161 इत्यादी ऋचांमध्ये मिळतात. यज्ञोपचाराच्या विस्मरणात गेलेल्या या प्रयोगांना पुन्हा जिवंत केले गेले तर त्या वाटे शारीरिक व मानसिक आजारांचा यशस्वी उपचार होण्याची पूर्ण शक्यता आहे. भौतिक विज्ञानापेक्षा सूक्ष्म विज्ञान हे अधिक शक्तिशाली व सक्षम असते. सूक्ष्म जगातील अदृश्य वातावरणात देवत्वाचे प्रमाण वाढवणारे अनेक घटक सूक्ष्म विज्ञानाच्या तत्त्वज्ञानात आणि नियमात दिसून येतात. त्यामुळे सर्वांना सुख व शांती मिळवण्यात अदृश्यपणे मदत मिळते. वायुशुद्धीकरणापेक्षा सूक्ष्म वातावरणाची निर्मिती करणे हा यज्ञाचा मुख्य उद्देश आहे. पवित्र वेदमंत्रांच्या उच्चारणाने वैश्विक चैतन्यात पावित्र्य आणणारी दिव्य स्पंदने उत्पन्न होतात. सामान्य अग्नीला यज्ञाग्नी अथवा देवाग्नी बनविण्याचे कार्य यज्ञातील अध्वर्यू, उद्गाता यांसारख्या विशिष्ट याजकांच्या श्रद्धेने व इच्छाशक्तीने संपन्न होते. पवित्र हवन सामग्रीला जाळल्याने निर्माण होणारी ऊर्जा सूक्ष्म जगात उपयुक्त बदल घडवून आणते. एकता, समरसता, समन्वयाची शक्ती आज सर्वत्र मान्य झाली आहे. यज्ञामध्ये अशा अनेक गोष्टींचा समन्वय करण्यात आला आहे ज्यांच्या एकत्रित परिणामाने वातावरणात अशा उपयुक्त पदार्थांचा समावेश होतो जे न कळतपणे विश्वकल्याणाची भूमिका पार पाडतात. या सर्व प्रक्रियेचा एकंदर व्यापक परिणाम पर्जन्याच्या स्वरूपात होतो. पर्जन्याचा सामान्य अर्थ आहे पाऊस आणि सूक्ष्म अर्थ आहे प्राणशक्तीने युक्त असलेला पाऊस. प्राचीन काळातील यज्ञयुगात सर्वत्र मुबलक पाऊस पडत असे. यामुळे यज्ञकर्म आणि मेघवृष्टी यांचा परस्परातील संबंध आपल्याला दिसून येतो. दुष्काळ निवारणासाठी मेघवृष्टीच्या उद्देशाने जेव्हा जेव्हा विशिष्ट अग्निहोत्राचे प्रयोग झाले त्यातील बऱ्याच प्रयोगात यशही मिळाले आहे. पण प्रत्यक्षात पर्जन्य हे पावसापलीकडचे असलेले प्राणतत्व आहे जे यज्ञाद्वारे आकाशात उत्पन्न होते आणि ढगांद्वारे प्राणयुक्त पावसाच्या रूपाने जमिनीवर पडते. या प्राणयुक्त म्हणजे ऊर्जावान पावसाने सृष्टीतील सर्व जड चेतन घटकांना नवसंजीवनी मिळते आणि प्रबळ सामर्थ्य लाभते. वनस्पती, औषधी, पाणी, अन्नधान्ये इत्यादींना या पर्जन्यातून विशिष्ट प्रकारचे पोषण मिळते. त्यामुळे त्यांचे सामर्थ्य पूर्वीपेक्षा जास्त वाढते. परिणामस्वरूप यांचा वापर जो कोणी प्राणी अथवा मनुष्य करतो त्याचे सामर्थ्यही तितकेच जास्त वाढते. सर्वांगीण प्रगतीच्या बाबतीत विचार केला तर ही उपलब्धी प्रत्येक दृष्टीने लाभकारक व महत्त्वाची सिद्ध होते. माणसाचे जीवन व ही सृष्टी जितकी व्यापक आहे तेवढेच व्यापक यज्ञाचे तत्त्वज्ञान आहे व त्यापासून मिळणाऱ्या उपलब्धी आहेत. संपूर्ण मानवजातीच्या जीवनाशी त्याची अखंडता सिद्ध करताना भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, सहयज्ञः प्रजाः सुष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्व मेष ओस्तिष्ठ कामधुक् देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यस्त. 3.10-11 अर्थात प्रजापतीने मनुष्य आणि यज्ञाला सोबत उत्पन्न केले आणि सांगितले की या यज्ञाद्वारे तुम्ही तुमची उत्तरोत्तर प्रगती करा. हा यज्ञ तुम्हाला अपेक्षित फळ देवो. याद्वारे तुम्ही देवांना समृद्ध करा आणि देवही तुम्हाला समृद्ध करतील. अशा प्रकारे परस्पर संवर्धनाने तुमचे परमकल्याण होईल. शास्त्रकार तर असे म्हणतात की यश राष्ट्रे पुरेचैव भगवान यज्ञ पुरुषः इज्जते स्वेन धर्मेण जनैः वर्णाश्रमान्वितैः तस्य राजा महाभाग गायत्रे परितुष्यति विश्वात्मा तिष्ठतो निजशासने तान्स्मिन् तुष्टे किम प्राप्यम जगतमीश्वरेश्वर. म्हणजे ज्या देशातील अथवा नगरातील लोक धर्माचे पालन करीत
यज्ञ पुरुषाला प्रसन्न करतात. तेथे गायत्री मातेचा अनुग्रह होत असतो व त्यामुळे सुख शांतता वाढते. पद्मपुराणातील सृष्टीखंड 3.124 मध्ये म्हटले आहे, यज्ञेनाप्यायिता देवां वृष्ट्युत्तरोण मानवाः आप्यायनं वै कुर्वन्ति यज्ञः कल्याणहेतवः. यज्ञात प्रसन्न झालेले देव मनुष्यावर कल्याणाचा वर्षाव करतात. थोडक्यात असे म्हणता येईल की यज्ञ प्रक्रियेचे चांगले परिणाम फार व्यापक व भरपूर आहेत. या काळात अश्वमेध महायज्ञासाठी जे उच्चस्तरीय प्रयत्न केले जात आहेत त्यात युगक्रांतीच्या स्थूल व सूक्ष्म स्तराच्या त्या सर्व घटकांचा समावेश करण्यात आला आहे, जी लोकमानसाला व व्यापक वातावरणाला शुद्ध करून उज्ज्वल भविष्य साकार करू शकतील. अखंड ज्योती मराठी, ऑक्टोबर 2023, पृष्ठसंख्या 7, 8, 9, 10. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.